हाय एव्हरीवन, आज आपण नेक्स्ट टॉपिक बघत आहोत, दॅट इज वॅक्सिनेशन. लास्ट लेक्चरपर्यंत आपण सेल्स स्टडी केले होते, सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. त्यामध्ये मी सेल्सच्या इमेजेससुद्धा दाखवल्या होत्या. आता आपला नेक्स्ट पार्ट आहे वॅक्सिनेशन अँड स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. अँटीबॉडीजचं काय स्ट्रक्चर असतं ते बघणार आहोत. सो वॅक्सिनेशन काय असतं, आपल्या आता डे टू डे लाईफमध्ये आपण वॅक्सिनेशनबद्दल खूप काही डिस्कस केलं आहे की वॅक्सिनेशन कशा प्रिपेअर होतात, कशासाठी प्रिपेअर केल्या जातात, या सगळ्या गोष्टी आपण सध्याच्या स्थितीमध्ये ऐकत आहोत. दॅट इज कोरोना व्हायरसच्या अगेन्स्ट, कोविड-19च्या अगेन्स्ट वॅक्सिनेशन प्रिपरेशनची प्रोसिजर चालू आहे. आपल्याला माहीत आहे वॅक्सिनेशन 1-2 दिवसाचं काम नाही बनवणं, त्यावर खूप स्टडी करावं लागतं. पहिले ज्या व्हायरस किंवा ज्या पॅथोजनच्या अगेन्स्ट वॅक्सिनेशन बनवायची आहे त्या पॅथोजनला स्टडी करावं लागतं. त्याचे सिम्पटम्स काय असतात ह्युमन बिंग्सवर किंवा ॲनिमल्सवर, ते काय इन्फेक्शन क्रिएट करतात, त्याच्या इन्फेक्शनने आणखी दुसरे काही इन्फेक्शन्स होतात का, या सगळ्या गोष्टी स्टडी करून नंतर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज किंवा मग त्याच व्हायरसला त्याचा डेड फॉर्म यूज केला जातो किंवा त्याचे प्रोटीन्स यूज केले जातात. या सगळ्या गोष्टी यूज करून स्टडी करून एखादी वॅक्सिन तयार केली जाते. सो वॅक्सिनेशन जेव्हा आपल्याला दिलं जातं, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला पोलिओ वॅक्सिन किंवा BCG वॅक्सिन अशा वॅक्सिन दिल्या जातात. त्या वॅक्सिन जेव्हा बनल्या त्या टाईमला तेव्हा जो पॅथोजन इंट्रोड्यूस झाला होता त्या टाईमला त्या वॅक्सिन्स नव्हत्या, कारण की त्या व्हायरसला स्टडी करून नंतर वॅक्सिन्स तयार केल्या गेल्या. सो ज्या टाईमला तो पॅथोजन इंट्रोड्यूस होतो त्या टाईमला वॅक्सिन्स अवेलेबल नसतात. मग त्यांच्या इन्फेक्शन झाल्यानंतर ते सगळ्या केसेस स्टडी करून वॅक्सिन तयार केली जाते. वॅक्सिन का बरं तयार केली जाते की तो जो व्हायरस आहे त्या व्हायरसनी किंवा त्या पॅथोजननी जे इन्फेक्शन होत आहे ते इन्फेक्शन, ते व्हायरस किल केले पाहिजे किंवा ते इन्फेक्शन थांबलं पाहिजे, त्यासाठी वॅक्सिन तयार केली जाते. आणि वॅक्सिन तयार करणं आणि वॅक्सिन नंतर जी ह्युमनमध्ये किंवा ॲनिमल्समध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर त्या पर्सनला, लिव्हिंग बिंगला वॅक्सिन दिल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये वॅक्सिन जे काही सिम्पटम्स किंवा जे काही ॲक्शन शो करते, ही जी काही प्रोसेस आहे फ्रॉम फॉर्मेशन अँड देन इम्प्लिमेंटेशन, हे जे काही प्रोसेस आहे याला वॅक्सिनेशन म्हटलं जाते. मीन्स वॅक्सिनचं फॉर्मेशन आणि नंतर ह्युमन्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये पर्टिक्युलर पॅथोजनसाठी, त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट वर्क करण्यासाठी त्या वॅक्सिनचा यूज करणे, हे जे काही प्रोसेस आहे त्याला वॅक्सिनेशन म्हटलं जाते. आता आपण टेक्स्टबुकमध्ये जी डेफिनेशन दिली आहे वर्ड टू वर्ड ती बघू. दॅट इज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ वॅक्सिन टू ॲक्ट अगेन्स्ट पॅथोजन्स, दॅट इज अ वॅक्सिनेशन. दॅट इज डेफिनेशन administration of vaccine to act against pathogen is called as vaccination. आता वॅक्सिनेशन कशासाठी असते आपल्याला माहीत आहे की पॅथोजनच्या अगेन्स्ट ॲक्ट करण्यासाठी वॅक्सिनेशन आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केली जाते. आपण जेव्हा इम्युनिटीचे टाईप्स बघितले त्यामध्ये आपण बघितलं आहे की मॅक्सिमम पॅथोजनच्या अगेन्स्ट, अँटीजनच्या अगेन्स्ट आपली ह्युमन बॉडी वर्क करत असते, आपली इम्युन सिस्टीम वर्क करत असते. मग आपली इम्युन सिस्टीम नॅचरली वर्क करत आहे, आपली इम्युन सिस्टीम नॅचरली वर्क करते तर ती स्वतःच अँटीबॉडीसुद्धा प्रिपेअर करत असते अँटीजनच्या अगेन्स्ट. मग आपल्याला वॅक्सिन्सची का बरं गरज आहे, कारण आपली बॉडी, आपली नॉर्मल इम्युन सिस्टीम इफिशियंटली वर्क करत असेल, पण काही व्हायरसेस, काही अँटीजन, काही पॅथोजन असे असतात की त्यांच्या अगेन्स्ट आपली इम्युनिटी त्या रेंजनी वर्क करत नाही. ज्या रेंज पाहिजे त्या अँटीजनला किल करण्यासाठी, त्या पॅथोजनला किल करण्यासाठी त्या लेवलपर्यंत आपली इम्युनिटी वर्क करू शकत नाही. त्यासाठीच वॅक्सिनेशन इंट्रोड्यूस केल्या जाते. सध्या स्थितीमध्ये कोविड-19चा सगळीकडे पसराव आहे, त्यासाठी वॅक्सिनेशन प्रिपरेशनची प्रोसिजर चालू आहेत. आपली इम्युनिटी एका लेवलपर्यंत व्हायरसशी फाईट करू शकते, पण त्या लेवलच्या वरती जर व्हायरस अग्रेसिव्ह असेल, ॲक्टिव्ह असेल तर आपली इम्युनिटी वर्क करत नाही. त्यासाठी आउटर वॅक्सिनेशनच्या इंट्रोडक्शनची गरज असते. त्यासाठीच वॅक्सिन्स बनवले जाते
आणि ह्युमन बिंग्स किंवा ॲनिमल्समध्ये त्या इंट्रोड्यूस करून इम्युनिटीच्या एफिशियन्सीसाठी, इम्युनिटीला स्ट्रॉंग करण्यासाठी, इम्युनिटीला सपोर्ट करण्यासाठी वॅक्सिनेशन ही प्रोसिजर इंट्रोड्यूस केली जाते. सो जी वॅक्सिनेशन आहे त्यासाठी वॅक्सिन्स बनवल्या जाते. वॅक्सिन्स बनवण्यासाठी खूप स्टडी केली जाते. आधी जो व्हायरस किंवा अँटीजनच्या अगेन्स्ट वॅक्सिन बनवायची आहे त्याची स्टडी केली जाते. त्यानंतर 3 टाईप्स जेव्हा वॅक्सिन बनवली जाते तर ज्या व्हायरस किंवा अँटीजनच्या अगेन्स्ट वॅक्सिन बनवायची आहे त्याचे 3 टाईप्स यूज केले जातात किंवा वॅक्सिन प्रिपरेशनसाठी 3 टाईप्सनी वॅक्सिन प्रिपेअर केली जाते. दॅट इज प्रोटीन्स और शुगर ऑफ दॅट पॅथोजन. मीन्स ज्या पॅथोजनच्या अगेन्स्ट वॅक्सिन बनवायची आहे त्याचेच प्रोटीन्स अँड शुगर्स यूज केले जातात. बिकॉज आता वॅक्सिन आहे, वॅक्सिन बनवायची आहे तर वॅक्सिन बेसिकली काय असतात, अँटीबॉडीज असतात. मीन्स एखादी अँटीजन आहे तर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवली जाते. अँटीबॉडीज काय असतात, दॅट इज ग्लायकोप्रोटीन्स, प्रोटीन्स असतात बेसिकली ते. सो ज्या पॅथोजनच्या अगेन्स्ट वॅक्सिन बनवायची आहे त्याचेच प्रोटीन्स अँड शुगर यूज केले जातात. पहिले स्टडी केले जातात त्यानंतर ते यूज केले जातात. सो दिस इज फर्स्ट फॉर्म ऑफ फॉर्मेशन ऑफ वॅक्सिन. मीन्स या फॉर्मने सुद्धा वॅक्सिन्स बनवल्या जातात. नेक्स्ट फॉर्म दॅट इज तो जो व्हायरस आहे त्याचा इनॲक्टिव्ह फॉर्म यूज केला जातो. दॅट इज इनॲक्टिव्ह और डेड फॉर्म ऑफ पॅथोजन्स आर यूज. तो जो व्हायरस, अँटीजन, पॅथोजन जे काही आहे त्याचा डेड फॉर्म किंवा इनॲक्टिव्ह फॉर्म यूज केला जातो. मीन्स डेड फॉर्म असेल जसं पोलिओ वॅक्सिन असतं तर त्या पोलिओ वॅक्सिन्समध्ये बेसिकली काय असतं, दॅट इज ते पोलिओ वॅक्सिन डेड फॉर्म्सचे जो काही अँटीजन आहे त्याचा डेड फॉर्म असतो. आपल्या बॉडीमध्ये ते डेड फॉर्मचे अँटीजन्स इंट्रोड्यूस केले जाते आणि त्या डेड फॉर्मच्या अँटीजन्सला आपली बॉडी रिस्पॉन्ड करते, त्याला किल करते. आणि फ्युचरमध्ये जर सपोज त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म आपल्या बॉडीत एंटर होत असेल तर आपली बॉडी त्याला अलाव करत नाही. त्या ज्या मोमेंटला तो एंटर होतो त्याच मोमेंटला त्याच्या अगेन्स्ट वर्क करते. सो दॅट इज अ सेकंड फॉर्म ऑफ फॉर्मेशन ऑफ वॅक्सिन, दॅट इज इनॲक्टिव्ह और डेड फॉर्म ऑफ पॅथोजन्स यूज केले जातात. नेक्स्ट वीक फॉर्म यूज केला जातो पॅथोजनचा. पहिले इनॲक्टिव्ह अँड डेड फॉर्म यूज केला जातो आणि सेकंड याच्यात वीक फॉर्म. फर्स्ट याच्यात ते कम्प्लिटली डेड असतात, काहीच ॲक्टिव्ह नसतात. बट वीक फॉर्ममध्ये त्यांचं लो म्हणजे त्यांची जे ॲक्टिवनेस आहे किंवा त्यांचे जे ॲक्टिव्ह असण्याचा रेट आहे तो लो असतो, बट ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. बट दे आर वीक. द वीक फॉर्म ऑफ पॅथोजन्स यूज केला जातो. दीज आर 3 फॉर्म्स इन विच वॅक्सिन्स प्रिपरेशन इज फॉर्म. मीन्स या 3 वेजनी वॅक्सिन प्रिपेअर केली जाते, वॅक्सिन फॉर्म होतात. फर्स्ट वॅक्सिनेशन मीन्स व्हॉट, दॅट इज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ वॅक्सिन टू ॲक्ट अगेन्स्ट पॅथोजन. पॅथोजनच्या अगेन्स्ट ॲक्ट करण्यासाठी जे काही वॅक्सिनचं ॲडमिनिस्ट्रेशन असते, फॉर्मेशन टू इम्प्लिमेंटेशन जे काही ॲडमिनिस्ट्रेशन असते त्या ॲडमिनिस्ट्रेशन मीन्स वॅक्सिनेशन. त्यानंतर जे काही वॅक्सिन्स आहेत त्या प्रिपेअर कोणत्या 3 मेथड्सनी केल्या जातात, दॅट इज फर्स्ट प्रोटीन यूज केले जातात, देन इनॲक्टिव्ह फॉर्म ऑफ डेड फॉर्म ऑफ पॅथोजन्स अँड सेकंड इज वीक फॉर्म ऑफ पॅथोजन्स. तर वॅक्सिनेशन ही जी काही प्रोसेस आहे ही सेफ आहे का? आय एम आस्किंग यू अ क्वेश्चन की वॅक्सिनेशन ही जी प्रोसेस आहे ही सेफ आहे का? ऑब्वियसली सेफ आहे. बिकॉज वॅक्सिनेशन जेव्हा एखादी वॅक्सिन बनवली जाते ती 2-3 दिवसात किंवा 2-3 महिन्यात बनत नाही. जेव्हा सायंटिस्ट लोक वॅक्सिन प्रिपेअर करत असतात ते आधी कंप्लीट स्टडी होते त्या वॅक्सिनची. त्यानंतर ती फर्स्ट लॅबमध्ये टेस्ट केली जाते, त्यानंतर ती ॲनिमल्सवर टेस्ट केली जाते. आपण ऐकलं आहे की जनरली जे काही रॅट असतात, मायसेस असतात, त्यावर जे काही वॅक्सिन बनत आहे त्याची फर्स्ट टेस्टिंग होते. तिथे जर ती सक्सेसफुल झाली त्यानंतर हायर्स ॲनिमलमध्ये टेस्ट केली जाते. त्यानंतर तिथे सक्सेसफुल झाली तर देन ह्युमन टेस्टिंग होते. ह्युमन टेस्टिंगमध्ये जर सक्सेसफुल झाली त्यानंतर ती वॅक्सिन
आउटर वर्ल्डसाठी इंट्रोड्यूस केली जाते. सध्यामध्ये करोना व्हायरसची जी काही वॅक्सिन प्रिपरेशन चालू आहे ती सुद्धा या सगळ्या प्रोसिजरमधनंच होणार आहे. म्हणून त्या वॅक्सिन प्रिपरेशनसाठी एवढा टाईम, एवढा स्पॅन लागत आहे. दॅट इज फर्स्ट लॅबमध्ये टेस्ट होणार, त्यानंतर स्मॉलर ॲनिमल्सवर, हायर ॲनिमल्सवर, देन ह्युमन टेस्टिंग, त्यानंतर मग आउटर वर्ल्डमध्ये इंट्रोड्यूस करणार. या सायकलमध्ये कुठलाही जर सपोज त्याचा व्हायरस इफेक्ट होत आहे किंवा अपोजिट ॲक्ट करत आहे तर ती रिसर्च, ती प्रिपरेशन तिथे स्टॉप केली जाते. एखाद्या वॅक्सिनची जर अगेन्स्ट किंवा अपोजिट इफेक्ट होत असेल तर ती वॅक्सिन आउटर वर्ल्डसाठी इंट्रोड्यूस होत नाही. जेव्हा ती वॅक्सिन सेफ असते तेव्हाच ती आउटर वर्ल्डमध्ये इंट्रोड्यूस केली जाते. सो वॅक्सिनेशन इज कम्प्लिटली सेफ. वॅक्सिनेशन सेफ असते तेव्हाच ती आउटर वर्ल्डमध्ये यूज केली जाते. सो वॅक्सिनेशन इज कम्प्लिटली सेफ. हा क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे की वॅक्सिनेशन इज सेफ ऑर नॉट. सो वॅक्सिनेशन इज सेफ बिकॉज वॅक्सिनेशन प्रिपरेशनची प्रोसेस त्याला सेफ असेल तरच ती यूज केली जाते. सो वॅक्सिनेशन इज कम्प्लिटली सेफ. दॅट इज ऑल अबाउट वॅक्सिनेशन. आपला जो आता नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ एंटीबॉडी. ये एंटीबॉडी का स्ट्रक्चर है, वाई शेप्ड स्ट्रक्चर रहता है एंटीबॉडी का. सो आता हे अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर आहे. सॉरी हिंदी ॲसेट आलं होतं ते कधी कधी. सो दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. याच्यात बेसिकली 2 आर्म्स असतात. दॅट इज लाईट चेन, हेवी चेन. चेन म्हणू शकता, आर्म म्हणू शकता, बिकॉज टेक्स्टबुक नोट्स जशा वॅरी होतात तसे काही जे कॉमन वर्ड्स असतात ते सुद्धा वॅरी होतात. बट लक्षात ठेवायचं दॅट इज दिस इज अ हेवी चेन ऑर आर्म अँड दिस इज अ लाईट चेन ऑर आर्म. सो आता आपण सोबतच नावंसुद्धा देणार आहोत. याला मी कुठलंच नॉमेनक्लेचर करून ठेवले नाही. डायग्राम काढायच्या वेळेस एक्झाममध्ये जेव्हा क्वेश्चन येतो राईट अ स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, तिथे ओनली डायग्राम असेल तर फक्त डायग्राम काढायचे. मार्क्स पाहून घ्यायचे आधी किती मार्क्ससाठी आहे. तिथे समोर ओनली डायग्राम मेन्शन असेल तरच फक्त डायग्राम काढायची. आणि जर सपोज फक्त क्वेश्चन आहे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, सपोज असा क्वेश्चन आहे तर फक्त डायग्राम काढून ठेवायची नाही, तिथे पॉईंटसुद्धा मेन्शन करायचे. ओनली डायग्राम मेन्शन असेल तरच फक्त डायग्राम काढायची. सपोज तिथे ओनली डायग्राम मेन्शन नाही आहे, फक्त डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी एवढं मेन्शन आहे, तर आधी डायग्राम, त्यांचे नावं, प्रत्येक पार्टचे नावं, नॉमेनक्लेचर, त्यानंतर त्याचे थोडे पॉईंट्स. सपोज 2 मार्क्ससाठी आहे तर 4-5 पॉईंट सफिशियंट आहे. सपोज जास्त मार्क्ससाठी आहे तर त्या मार्किंगनुसार पॉईंट्स लिहायचे. हा स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी हा क्वेश्चन असा आहे की सपोज तुम्हाला डायग्राम प्रिपेअर झाली विथ प्रॉपर नॉमेनक्लेचरनी जर तुमची डायग्राम प्रिपेअर झाली तर डिस्क्रिप्शन करायची म्हणजे गरजच पडत नाही, कारण की याचं डिस्क्रिप्शन एवढं इझी आहे की तुम्ही जर सपोज डायग्राम प्रिपेअर केली तर त्या डायग्रामवरूनच तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता. हा क्वेश्चन असा आहे की डायग्राम प्रिपेअर झाली तर डिस्क्रिप्शनसुद्धा प्रिपेअर होतं. डिस्क्रिप्शन प्रिपेअर झालं, जर सपोज तुम्ही आधी डिस्क्रिप्शन प्रिपेअर करत असाल तर डायग्राम पाहावीच लागते, पण आधी डायग्राम प्रिपेअर करायची. या डायग्राममध्ये कुठे कुठे नॉमेनक्लेचर आहे. ही डायग्राम अशी आहे की याच्या प्रत्येक नॉमेनक्लेचर ज्या पोझिशनवर दिला आहे ना तिथेच त्याचा पॉईंट तयार होतो. मीन्स थेरी रायटिंगमध्ये सपोज या पार्टला हिंजे म्हटलं जातं. सो याच पार्टला का बरं म्हटलं जातं, बिकॉज हे जे 2 पोझिशन आहे ते तिथे जॉईंट होतात. ज्या पॉईंटला जॉईंट होतात दिस पार्ट इज हिंजे. असाच पॉईंट तिथे लिहायचा. आपण इथेच नाव का बरं देतं, कारण की ते फंक्शनच आहे की 2 पॉईंटचं जिथे जॉईनिंग होतं, हेवी आर्म्सच्या 2 पॉईंटचं जिथे जॉईनिंग असतं किंवा जिथून टिल्ट होतात तो जो पॉईंट आहे तो पॉईंट मीन्स हिंजे. हेच एक्सप्लेनेशन पॉईंट्समध्ये लिहायचं. काहीच डिफिकल्ट नाही आहे हा क्वेश्चन. डायग्राम प्रिपेअर झाली तर समजून जायचा की आपला 3 मार्क्सचा किंवा 2 मार्क्सचा क्वेश्चन प्रिपेअर झाला. आणि हा जो क्वेश्चन आहे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज, मॅक्सिमम टाईम हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो बोर्ड्समध्ये. सो प्रिपेअर करून ठेवायच्या. आणि यातले MCQ सुद्धा विचारले जातात. तर ही आता आपण जो काही थेरी पार्ट बघणार आहोत किंवा जर जे काही नॉमेनक्लेचर बघणार आहोत ते कट टू कट, वर्ड टू वर्ड करून ठेवायचं. MCQs येतात या पार्टमधले.
सो आता मग स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीजचे जे काही नॉमेनक्लेचर आहे आणि जो थेरी पार्ट आहे तो बघू. फर्स्ट, हे जे दोन सिस्टीम दिसत आहे, दॅट इज हा जो वरचा पार्ट आहे तो डिफरंट आहे, हा खालचा पार्ट डिफरंट आहे. सो हे जे वरचे आर्म्स असतात दोनही आर्म्सचे दॅट इज अ व्हॅरिएबल आर्म्स, हे दोन्ही व्हॅरिएबल असतात. इथले पण हे दोन म्हणजे हे जे काही 4 आर्म्स आहेत हे व्हॅरिएबल असतात. हे अँटीबॉडीज टू अँटीबॉडीज चेंज होत असतात. आता चेंज का बरं होतात? अँटीबॉडीज आहे, आपण शिकलो आहोत की अँटीबॉडीज ह्या अँटीजन स्पेसिफिक असतात. मीन्स पर्टिक्युलर अँटीबॉडी ही पर्टिक्युलर अँटीजनलाच बाइंड होईल, दुसऱ्या अँटीजनला होणार नाही. सपोज ए अँटीबॉडी आहे आणि ए अँटीबॉडी बी अँटीजनसाठी प्रिपेअर झाली आहेत, तर हे जे ए अँटीबॉडी आहेत यातले जे व्हेरिएबल आर्म्स असतात, इथे एक असं काही स्ट्रक्चर असतं की ते फक्त बी अँटीजनला अटॅच होतं. त्या मधात दुसऱ्या कुठल्याही अँटीजन आले तर त्याला अटॅच होत नाही, ते फक्त बीला जाऊन अटॅच होणार. बिकॉज इथे जे काही स्ट्रक्चर आहे ते बी साठी स्पेसिफिक आहे. सो हे जे आर्म्स असतात हे व्हॅरिएबल आर्म असतात. म्हणजे डिफरंट अँटीबॉडीज आपण जे म्हणतो की डिफरंट अँटीजनसाठी डिफरंट अँटीबॉडीज असतात, तर हे जे स्ट्रक्चर आहे व्हॅरिएबल स्ट्रक्चर हे चेंज होतं अँटीबॉडीज टू अँटीबॉडीज फॉर स्पेसिफिक अँटीजन. सो दिस आर्म्स आर व्हॅरिएबल आर्म्स और व्हॅरिएबल रीजन. आता हे जे दोन स्ट्रक्चर आहे, ब्लू पेनने डिफरंट स्ट्रक्चर आहे, ब्लॅक पेनने डिफरंट स्ट्रक्चर आहे. बिकॉज ब्लॅक मार्करने जे मेन्शन केलं आहे तो हेवी चेनचा रिजन आहे, दॅट इज हेवी चेन्स. या हेवी चेन्स असतात, मीन्स स्ट्रक्चरली सुद्धा हे म्हणजे मॅक्सिमम पोर्शन कवर्ड आहे, फंक्शनली सुद्धा या हेवी असतात. आणि ह्या ज्या चेन्स आहेत ब्लू कलरमध्ये ज्या काही मेन्शन्ड आहे त्या लाईट चेन्स असतात. आता लाईट चेन्समध्ये हेवी चेन अँड लाईट चेनमध्ये दोन रिजन असतात. फर्स्ट इज व्हॅरिएबल रिजन अँड सेकंड इज कॉन्स्टंट रिजन. जनरली आपण जे काही व्हॅरिएबल रिजन आहे त्यांना एक नॉमेनक्लेचर देऊ, दॅट इज एन. एन हिअर इज अ व्हॅरिएबल रिजन. आणि जे कॉन्स्टंट रिजन आहेत मीन्स हे जे काही आहेत दॅट इज कॉन्स्टंट रिजन. सो दिस इज अ कॉन्स्टंट रिजन अँड दिस इज अ व्हॅरिएबल रिजन. यांचं इथलं जे स्ट्रक्चर आहे मीन्स एखादी अँटीजन आहे, सपोज ही ए अँटीबॉडी आहे, ही ए अँटीबॉडी बी अँटीजनसाठी स्पेसिफिक आहे, तर बी अँटीजन जिथे कुठे असेल तो बरोबर इथेच येऊन इन्सर्ट होणार. दॅट इज जिथे अँटीजन अँटीबॉडीला मीट होतो, मीन्स अँटीबॉडीवरची जी साईट आहे जिथे अँटीजन येणार ती जी साईट आहे त्याला पॅराटोप्स म्हणतात. सो सपोज या पोझिशनला अँटीजन अटॅच होत आहे, तर अँटीबॉडीवरची ही जी साईट आहे याला पॅराटोप्स म्हणतात. बेसिकली कुठल्याही अँटीजनचं स्ट्रक्चर हे बायव्हॅलेंट असतं, मीन्स ॲट ए टाइम दोन अँटीबॉडीज अटॅच होऊ शकतात. सो दिस स्ट्रक्चर इज नोन ॲज बायव्हॅलेंट. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज is bivalent. Bivalent means what? At a time दोन अँटीजन अटॅच होऊ शकतात. आता हे जे काही बॉन्ड्स आहे, प्रत्येक आर्म अँटीबॉडीजचा प्रत्येक आर्म और प्रत्येक चेन, ईच अँड एव्हरी चेन आर कनेक्टेड टू ईच अदर बाय डायसल्फेट बॉन्ड. हे जे काही बॉन्ड्स आहे दीज आर डायसल्फेट बॉन्ड्स. These are disulfide bonds
प्रत्येक जो आर्म चेन आहे अँटीबॉडीजची ती डायसल्फेट बॉन्डनी कनेक्टेड असते. बेसिकली 4 चेन्स असतात अँटीबॉडीजमध्ये, 1 2 3 4 चेन्स असतात. अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 4 चेन. 4 चेन्सनी बनलेलं असते. तर चेन म्हणू शकता किंवा आर्म म्हणू शकता, नोट्स तुम्ही ज्या प्रेफर करता त्यानुसार तो वर्ड चेंज होणार. सो दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. आता आणखी काही गोष्टी रिमेनिंग आहे. दॅट इज अ लाईट चेन आपण मेन्शन केलं आहे. दॅट इज ब्लू कलरमध्ये जे आहेत त्या लाईट चेन्स, ब्लॅक कलरमध्ये जे आहेत त्या हेवी चेन्स. हा जो रिजन आहे हा कॉन्स्टंट रिजन, हा रिजन व्हॅरिएबल रिजन. आणि हा जो पार्ट आहे दॅट इज हाइंज और हिंज. आता तुम्ही जसं प्रोनाऊन्स करता त्यावर डिपेंड आहे. हा जो पॉईंट आहे जिथनं जे हेवी चेन आहे त्याला 2 आर्मचं स्ट्रक्चर मिळालं आहे. हा जो पॉईंट आहे दॅट इज अ हाइंज और हिंज. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. आपण नाव जसे इझिली आपण नावं देऊ शकतो आणि त्याच नावं देता देता आपले जे काही थेरी पॉईंट्स आहेत ते सुद्धा प्रिपेअर होतात. सो हा जो क्वेश्चन आहे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीजचा हा एवढा इझी आहे. याचं स्ट्रक्चरसुद्धा इझी आहे. ड्रॉ काय करायचं आहे, फर्स्ट वाय शेप ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर वर्टिकल लाईन्सने आहे. सो दिस इज अ कॉन्स्टंट रिजन. मग डायसल्फेट बॉन्ड शो करायचा. झालं आपलं अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर रेडी. बट इथे पॅराटोप्स मेन्शन करायचे. जर सपोज पॅराटोप्स मेन्शन केले नाही तर ते स्ट्रक्चर अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर कन्सिडरच होत नाही. बिकॉज अँटीबॉडीजचं फंक्शन काय असतं, अँटीजनला बाइंड होणे, अँटीजनच्या अगेन्स्ट ॲक्ट करणे. सपोज अँटीजनला बाइंड होण्यासाठी साईटच नसेल तर ते अँटीबॉडीज कन्सिडर होणार नाही. सो वाईल ड्रॉईंग इथे पॅराटोप्स मेन्शन करायचे. आता मी हे असं स्ट्रक्चर शो केलं मीन्स हे असंच असतं असं नाही. तुम्हाला इथे जसं पण जमेल. बिकॉज प्रत्येक अँटीजन हा वेगवेगळा असतो, त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. सो पॅराटोपसुद्धा वेगवेगळे असतात. सो तुम्हाला जसं शो करता येईल तसं शो करायचं. बट पॅराटोप शो करायचेच. अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर विदाउट पॅराटोप्स कन्सिडर होत नाही. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. मग बस नावं द्यायचे. दॅट इज लाईट चेन. जी छोटी आहे ती लाईट चेन, जी हेवी आहे ती हेवी चेन. मग कनेक्टेड होतात डायसल्फेट बॉन्डनी. त्यानंतर या पॉईंटला हाइंज हिंजे जे प्रोनाऊन्स करतात ते. त्यानंतर व्हॅरिएबल रिजन, कॉन्स्टंट रिजन. झालं आपलं अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर तयार. याच्यासोबत थेरीसुद्धा सेमच आहे. दॅट इज जो हेवी पार्ट असतो, हेवी चेन असते, लॉंग असते, दॅट इज अ हेवी चेन. त्याला मेन्शन एचनी करतात. आता एचनी पण करू शकता किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं शो करू शकता. बट थेरीमध्ये मेन्शन करायचं की कुठल्या इनिशियलनी मेन्शन केलं आहे. त्यानंतर लाईट चेन. त्यानंतर व्हॅरिएबल रिजन्स असतात. त्या व्हॅरिएबल रिजन्स प्रत्येक अँटीजनसाठी स्पेसिफिक असतात. दॅट्स वाय दीज आर व्हॅरिएबल रिजन्स. त्यानंतर डायसल्फेट बॉन्ड असतात आणि वाय शेप असते आपली. अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर इज वाय शेप स्ट्रक्चर आणि बायव्हॅलंट असतं. दॅट इज ॲट ए टाईम कमीत कमी 2 अँटीजन्स अटॅच होऊ शकतात. झाली आपली थेअरीसुद्धा प्रिपेअर. दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. 2 मार्क्सचा क्वेश्चन इझिली प्रिपेअर झाला. या क्वेश्चन प्रिपरेशनसाठी कुठलीच जास्त एफर्ट करण्याची गरज नाही. डायग्राम प्रिपेअर झाली मीन्स आपला थेअरीसुद्धा प्रिपेअर झालं. फक्त नावं बरोबर लक्षात ठेवायची. नावं मिसमॅच झाली तर थेअरीसुद्धा चुकेल, डायग्रामसुद्धा चुकेल, पूर्ण क्वेश्चन पण चुकेल. सो नावं बरोबर द्यायची, डायग्राम बरोबर वाय शेपच काढायची आणि पॅराटोप्स मेन्शन करायचे. झाला आपला 2 मार्क्सचा क्वेश्चन प्रिपेअर. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. त्यानंतर आता अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर आहे. अँटीजनचे स्ट्रक्चर व्हॅरिएबल असतात. पर्टिक्युलर स्ट्रक्चर नसतं अँटीजनला. सो ते व्हॅरिएबल स्ट्रक्चर असतं. आता अँटीजन अँड अँटीबॉडीज स्ट्रक्चर झाले. आता ते बाइंड होणार. त्या बाइंडिंगचं काही ना काही स्ट्रक्चर असेल, काही ना काही मेकॅनिझम असेल. तर ते जे मेकॅनिझम आहे अँटीबॉडी अँड अँटीजन बाइंडिंगचं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, वॅक्सिनेशन अँड सेकंड इज स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज.
पेपरमध्ये जेव्हाही तुम्ही स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीजची डायग्राम काढली, खाली असं फिगर अँड स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज म्हणून मेन्शन करायचं. जरी तुम्ही वरती क्वेश्चन लिहिला असेल किंवा नसेलही लिहिला तरी डायग्राम काढल्यानंतर खाली मेन्शन करायचं की ही कुठली डायग्राम आहे. त्यानंतर तुम्ही एंडिंग पार्टला तिथून पॉईंट्स लिहिणं स्टार्ट करायचे. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. याआधी आपण काय बघितलं, वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन हा जो पॉईंट आहे हा मॅक्सिमम 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतात. थेरी मीन्स त्यात मेन्शन काय करायचं, डेफिनेशन, ते 3 पॉईंट्स ज्यामधनं वॅक्सिन्स प्रिपेअर केल्या जातात आणि जनरल जे काही तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये वॅक्सिनबद्दल जे माहीत आहे तेच तिथे मेन्शन करायचं. अशाच टाईपने क्वेश्चन लिहायचे, प्रिपेअरसुद्धा करायचे, जास्त टाईम आठवणीत राहतात. सो आजचं लेक्चर वॅक्सिनेशन अँड स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँटीबॉडीज अँड अँटीजन बाइंडिंग कॉम्प्लेक्स बघणार आहोत. सो थँक्यू फॉर टुडे.